नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित असणाऱ्या देवगिरी किल्ल्यास भेट देणार आहोत व या ठिकाणी असणाऱ्या मेंढातोफ, दुर्गातोफ व भुयारी मार्ग या वास्तू पाहणार आहोत. हा गड आपल्या शिवने एकट्याने सर केला, त्याच्याबरोबरची मजा मस्ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया अजिंक्य आपुली देवगिरी. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवगिरी किल्ल्यावर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे फुल धिंगाणा करणार आम्ही. बघा आता तुम्ही. शिव, आपण कुठं आलो सांग ना. कुठं आलोत? देवगिरी किल्ला आलोत का? सांगता येईल मग सगळ्याला. म्हणा देवगिरी किल्ल्याकडे आलोत आम्ही. हा चला. पाठीमाग ही जी वास्तू आहे ना, या वास्तूला हेमाडपंथी मंदिर असं म्हणते. बाहेर पाठी होती ती वाचली आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर असं कोरीव काम आहे आणि असे भरपूर खांब आहे तिथे. एक डोळा हे कान आहे, हे कान नाही. ही पाठीमागे जी आहे ही मेंढा तोफ आहे आणि या तोफेला सिकन तोफ असे सुद्धा म्हणत होते. सिकन तोफ म्हणजे किल्ले उद्ध्वस्त करणारी तोफ. मेंढा तोफेपासून थोडं पुढं आलो आणि या ठिकाणी भुयारी मार्ग आहे आणि अगदी काळोख आहे या ठिकाणी. आधीच्या काळात या ठिकाणी अत्यंत काळोख होता, पण आता लाईट लावून या ठिकाणी उजेड केलेला आहे. खतरनाक असा रस्ता आहे आणि पाहू शकता इथे एक लाईट लावलेला आहे. अरे, लाईटच्या नादात मी पडतच होतो. चलो हा पुन्हा उजेड आला, कारण की या ठिकाणी अजून एक लाईट लावलेली आहे. नमस्कार मित्रांनो. पहिल्यापासून म्हण ना नीट. आज आपण देवगिरी किल्ला बघायला.
आज आपण देवगिरी किल्ला बघायला. गडाच्या अर्ध्यात आलेलो आहोत आणि उन्हाचा लय त्रास व्हायला आहे, थकवा आलेला आहे आणि स्लो स्लो आम्ही किल्ला चढत आहोत. आणि उन्हाचं तर विचारूच नका. हे बघा, अर्ध्याहून अधिक गड चढलेलो आहोत आणि विश्रांतीसाठी या झाडाखाली थांबलेलो आहोत. थोडा वेळ या ठिकाणी विश्रांती करू आणि पुढे निघू. बघा कुठे आलोत आपण? डोंगराच्या ठिकाणी आलोत आम्ही. इथून येते का गाडी? इथून येते का गाडी आबा? येते ना. कुठून? मामा ये ना गाड्या. डोंगराच्या ठिकाणी आलो आम्ही. डोंगराच्या ठिकाणी आलो का शू? आम्ही डोंगराच्या ठिकाणी आलो रे. मन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, लाईक करा. आम्ही गड्या डोंगरचे राहणार. कट्टी तुझी. सॉरी मान. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. नीलकटर दे रे, ते नकच काढून टाकतो. घरी मेरे साथ बगावत करने की कोशिश की तो ना 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 ना. आम्ही गड्या डोंगरच. डिस्काउंट 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 इकडे बघ ना. रोज 200 200 300 300 अपलोड करा. भाऊ असते तिकडे. तिकडे आम्ही गड्या डोंगरचे. या ठिकाणी आम्ही थोडासा धिंगाणा केला आणि आता आम्ही कोणती तोप बघणार आहेत? दुर्गा तोप. चला लवकर चला. आणि सबस्क्राईब नाही केलं तर काट डालूंगा. चलायचं का वरी मग? चलो. आमच्या शिवनं 80% गड चढलाय. किती? 80% गड चढलाय शिवनं एकट्यानंच. आणि येणारे जाणारे सगळे जण म्हणाले आबा एवढं छोटं पोल गए तरी गड चालायले. आबा आमचा झोंब्या. आमच्या झोंब्या रे. तुमच्या झोंब्याला ये बघ. कोणाचा दिवाना? कोणाचा आहे? ह्या लोकायचा. चला चला चला. शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि या ठिकाणी वरती दुर्गा तोफ आहे.
आणि पाठीमागचं दृश्य पहा, एकदम खतरनाक. चला 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 मी पण यायला चला. दुर्गा तोफ आहे का? बर. आणि तू कुठं आलास? कोणत्या किल्ल्यावर आला? देवगिरी का? दुर्गा तोफ पाहिली आणि आता आम्ही गड उतार होत आहोत. अख्खा गड चढले, अपेक्षा नव्हती याच्याकडून. नुसता धिंगाणा चालू आहे इकडे. जवळजवळ वरतून खाली यायला आम्हाला अर्धा तास एवढा वेळ लागलेला आहे आणि आम्ही गड उतार झालो. हे पहा पाठीमागे मिनार तुम्ही बघू शकता. आणि बाकी हा व्हिडिओ आपण इथंच एंड करून टाकू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत